श्री स्वामी समर्थ. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा. आपण दर पौर्णिमेला जे सत्यनारायण करतो त्या सत्यनारायणाची पूजा कशा प्रकारे मांडायची आहे याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला माहिती सांगणार आहे. दर पौर्णिमेला त्याचसोबत संक्रांतीला आपल्या घरामध्ये हे सत्यनारायण पूजन झालंच पाहिजे. यामुळे आपल्या घरामध्ये खूप चांगल्या प्रकारची सकारात्मक ऊर्जा, त्याचसोबत आपल्या ज्या काही अडीअडचणी आहेत, पैशाची जर चणचण असेल तर त्या सुटण्यास मदत होते. तर ही सत्यनारायणाची पूजा कशा प्रकारे मांडायची याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहूयात. तर या इथे सगळ्यात प्रथम मी एक चौरंग घेतलेला आहे. चौरंग किंवा पाट तुम्ही घेऊ शकता. तो पाट किंवा चौरंग स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा आहे. त्या खालची जागा देखील स्वच्छ पुसायची आहे. पौर्णिमेच्या दिवशी आपलं घर स्वच्छ पाण्याने मीठ टाकून पुसून घ्यायचं आहे. त्यासोबत हळद आणि गोमित्र देखील तुम्ही वापरू शकता. तर जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे तिथे आपल्याला ती जागा स्वच्छ करायची आहे. तिथे चौरंग किंवा पाट मांडायचा आहे. त्यावर आपल्याला एक पांढरं सफेद वस्त्र स्वच्छ अंथरून घ्यायचं आहे. आणि जर आपल्याकडे सत्यनारायणाचा फोटो असेल तर सत्यनारायणाचा फोटो आपल्याला मागच्या साईडला जसा ठेवलेला आहे त्या प्रकारे ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर या इथे मी एक स्वच्छ घासलेला कलश घेतलेला आहे, जो आपला तांब्याचा गडवा असतो तो. त्या तांब्याचा गडवा स्वच्छ पाण्याने भरून घेतलेला आहे आणि त्या गडव्यावर सोबतच पुढे स्वस्तिक काढून घेतलेला आहे. दोन जे आपण रेषा मारतो कडेने त्या रेषांसहित. तर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे. त्या हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्यावर हा कलश अशा प्रकारे ठेवून द्यायचा आहे. आणि आपल्याला यासाठी लागणार आहेत जर आपल्याकडे नागिनीचे पानं असतील तर नागिनीची पानं, किंवा जर नागिनीची पानं नाही भेटले तर आंब्याची पानं देखील चालतात. भरपूर ठिकाणी आपण चारी बाजूनी जे चौरंगाचे पाय आहेत त्याला केळीची खुटं देखील बांधले जातात. परंतु सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळेस अवेलेबल होत नाही, त्यामुळे मी इथे लावलेल्या नाही आहेत. तर या कलशावर 5 आंब्याचे पानं ठेवून घेतलेले आहेत आणि त्यावर एक स्वच्छ घासून घेतलेलं जे ताम्हण असतं आपलं ते ताम्हण घेतलेलं आहे. त्या ताम्हणामध्ये मी तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही तांदूळ, गहू काहीही घेऊ शकता. खाली देखील तुम्ही तांदळाची किंवा गव्हाची रास ज्या गडूच्या खाली देखील तुम्ही ठेवू शकता. त्यासोबत अजून 3 पानं घेतलेले आहेत मी आंब्याचे. त्याचे देठ वरच्या साईडला करायचे आहेत आणि त्यावर मी थोड्या अक्षदा टाकून घेत आहे. आणि या अक्षदांवर आपल्याला ज्या 3 सुपाऱ्या असतात आपण ज्या मांडतो, कुलदेवतेची, गणपतीची आणि वरुण देवतेची, अशा 3 सुपाऱ्या मांडून घ्यायच्या आहेत. पहिली सुपारी जी मांडली आहे मी ती आहे गणपतीची. त्यानंतर दुसरी सुपारी आहे कुलदेवतेची आणि तिसरी सुपारी आहे वरुण देवतेची. तर अशा प्रकारे साधी सोपी मांडामांड करून घ्यायची आहे. याची मांडणी अतिशय सोपी आहे. जर तुम्हाला अवेलेबल होत असतील केळीची खुटं किंवा आंब्याची पानं चारी बाजूने लावणं, डगळा वगैरे, तर तेही तुम्ही लावू शकता. मला नाही शक्य झालं, दरवेळेस भेटत नाही त्या गोष्टी, त्यामुळे मी साध्या प्रकारे मांडणी करून घेतलेली आहे. त्यानंतर फुलं वगैरे वाहून घ्यायची आहेत. फुलं व्हायची आहेत आणि आपल्या सत्यनारायणाची पूजा करायची आहे. हळद कुंकू अक्षदा वाहून दिवा लावायचा आहे. आणि आपल्याला जो आपण शिऱ्याचा प्रसाद करतो तो शिऱ्याचा प्रसाद दाखवून घ्यायचा आहे आणि आपल्याला सत्यनारायणाची कथा वाचायची आहे. तर या सत्यनारायण कथेसाठी एक सेपरेट पुस्तक देखील भेटतं सत्यनारायण कथेचं. परंतु माझ्याकडे हे संपूर्ण चातुर्मास नावाचा ग्रंथ आहे. यामध्ये आपल्याला सगळ्या म्हणजे सगळ्या कथा भेटतात. तर मी यातूनच सत्यनारायणाची कथा वाचत असते. सत्यनारायण कथा वाचून झाल्यानंतर त्याची आपल्याला सत्यनारायणाची आरती करायची आहे. अशी साधी भोळी आणि आपल्याला पूजा करायची असते. सत्यनारायणाची पूजा मांडून झाल्यानंतर आपल्याला त्यासमोर रांगोळी देखील आठवणीने काढायची आहे. हळद कुंकू अक्षदा वाहून सत्यनारायणाची पूजा करून आपल्याला शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपली सत्यनारायण कथा संपूर्ण करायची आहे. कथा वाचून पूर्ण करायची आहे. या सत्यनारायण कथेचे आपल्याला भरपूर सारे फायदे मिळतात. तर दर महिन्याच्या पौर्णिमेला ज्या माझ्या मात्या भगिनी करत नसतील त्यांनी ही सत्यनारायण कथा वाचण्यास नक्की सुरुवात करावी. ही पूजा मांडण्यास सुरुवात केल्यापासून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये भरपूर सारे सकारात्मक असे बदल पाहण्यास मिळतील. तर या पौर्णिमेपासून ही सत्यनारायण कथा आणि पूजा मांडण्यास सुरुवात नक्की करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया तशाच नवीन एका व्हिडिओसहित आणि माहितीसहित. तोपर्यंत
श्री स्वामी समर्थ.